विजोधरार्थावतारं कलङ्काङ्गते ज्योतिकामोतिवक्त्रं कलानीशवादापणदारदक्षं समाधिस्थमूर्तिं वजज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सरसडे घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदुनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबारा यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाच्या आवडीची पाराकष्ट सांगणारा अभंग सभेसाठी निवडला। जगद्गुरु तुकोबारांच्या मतानुसार पंढरीच्या मालकाच्या रूपावर एकदा नजर जेव्हा थांबवता आली त्यावेळेस जगाच्या कुठल्याच काल्पनिक आणि कुठल्याच व्यवहारिक प्रापंचिक विषय गोष्टीमध्ये आमचं मन कधी रमलंच नाही। ही जगद्गुरु तुकोबारांची वाच्यता आहे आणि अर्थात ती त्यांची स्थिती आहे। त्यांच्या स्थितीला समजून घेण्यासाठी आम्हाला अभंग परिपूर्णपणे समजून घ्यावा लागेल। परिहार म्हणून अखंडनाम सप्ताह जवळा बाजार गेली 3 वर्षाला असला हा नामस्मरणाचा सप्ताह त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरामध्ये माझे परम भाग्य समजते। सर्व ग्रामस्थ मंडळीच्या उपस्थितीमध्ये गोड गायक वादक सगळ्यांच्या सानिध्यामध्ये जगाच्या मालकाच्या दाराशी थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने बुद्धीच्या कुवतीने आई वडिलांच्या आशीर्वादाने आपण अगदिकपणे जगाच्या मालकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। विठ्ठला अवघ विश्वाला समरूप करणारं स्वरूप आम्ही कुठेच पाहिलं नाही। बोलू नका विनंती। महाराज फार गोड वर्णित करतात। नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोबा पांडुरंगा। सुरुवातही तूच आहे आणि अनंत कालही तूच आहे तर हे सत्य आम्ही स्वीकारावं आणि या सत्याच्या सानिध्याने आमचं मन तुझ्या चरणी रमावं हे जगाच्या मालकाकडे समरूप सामर्थ्यवंत अधिकाराने आम्ही जगाच्या मालकाच्या चरणाशी विनम्रपणे सांगतोय। तुकोबाराय म्हणतात देवा तुला पाहावं आणि विश्वातला कुठलाच विषय डोळ्याला रुचूच नये कारण माझ्या माऊलींच्या मतानुसार इतके गोड शब्दात माझ्या ज्ञानोबारायांचे माऊली म्हणतात शास्त्रवेद पाठ केला म्हणजे ज्ञानी होतो असं नाही, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे भक्त होतो असंही नाही। प्रत्येकात ज्याला पांडुरंग दिसतो तो सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त असतो हे सामर्थ्य त्याच्यातच आहे ज्याला नजर सामर्थ्यवंत करता आली। हे समस्तही वासुदेव ऐसप्रती रसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी या उक्तीप्रमाणे तुकोबाराय म्हणतात देवा मी जिकडे पाहावं तिकडे तुझं स्वरूप दिसतंय। माझी अवस्था अशी आहे आणि ही अवस्था झाली आहे त्याचं कारण आहे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया। माझं मन तुझ्या चरणी रमलं देवा आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला शिण गेला आता दृष्टी न फिरे। मी जिकडं पाहिल विठ्ठल जळीच तळी भरला रिता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल आणि माझी अवस्था सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया बर सामर्थ्य देई मज प्रेम सर्व काळ आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले राजा सुकुमार वदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया। तुझ्यासारखं देखणं मी विश्वात कोणी पाहिलंच नाहीये बघ विठ्ठला। आता माणसं प्रापंचिक आपल्यासारखी विचार करतील व्यवहारिक आपल्याकडे देखण्याची व्याख्या आहे गोरा असावा सुंदर असावा नीटनेटका असावा आखीव रेखीव असावा। पांडुरंग परमात्मा सगळ्यात पहिल्या मुद्द्यात बसत नाही तो सावळा आहे। तरी कसं काय बरं तुकोबाराय तुम्हाला सुंदर दिसतो? तुकोबाराय म्हणले हाच तर फरक आहे। मला जगाच्या मालकाचं मन माहीत आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु। माझा मालक दिसायला सुंदर आहे यात वादच नाहीये पण पांडुरंगा तुम्ही सुंदर दिसताय म्हणून मला तुम्ही आवडताय असं नाहीये। मला तुम्ही आवडताय म्हणून तुमच्या इतकं मला काहीच सुंदर दिसत नाही ही माझी अवस्था आहे की मला तुमच्या इतकं गोड काही लागतच नाही कारण मला माहीत आहे तुमचा स्वभाव। तुम्ही जे करता ना आमच्यासाठी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत आपोआप तुमचे होऊन जातो आम्ही मिठी पडली असंच आहे बरं का। प्रापंचिकामध्ये सुद्धा काही माणसांनी आपल्याला जवळ केलं की आपण पटकन त्यांच्यासाठी जीव घाण टाकायला तयार होतो पण प्रपंचात आणि परमार्थात फरक आहे। जगाचा बाप काहीच स्वार्थ ठेवत नाही आपली माणसं स्वार्थाशिवाय कुठलंच नातं ठेवत नाही। स्वार्थ असेल तर नातं आहे। साधं वाक्य आहे माझं तुम्ही जोपर्यंत कामाचे आहात तोपर्यंत कामाचे आहात ज्या दिवशी तुम्ही कामाचे नाही त्या दिवशी तुम्ही काहीच कामाचे नाही।
कळतंय का तुम्हाला? आडगळीपेक्षाही आपली बेकार अवस्था असते ज्या दिवशी आपल्या हातापायाला कष्ट करता येत. जोपर्यंत आपण कमवतोय, जोपर्यंत आपलं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, तोपर्यंत समाज आपला आहे. पण जगाच्या बापाचं तसं नाही. करी लाभाविनं वाहे माऊलीचे चित्त. त्याचा जो स्वभाव आहे ना, उच्च नीच काही निने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखुनिया, त्याच्या या स्वभावामुळे मिठी पडली. आणि ज्या दिवशी तुझा झालो ना देवा, हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोबी दिला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. नोहे सारिता निराळे, तुझ्यात आणि माझ्यात काही अंतरच नाहीये. आम्हातया परस्परे एका नावाचीच अंतरे. पण हे झालं कधी? तुझं पाहता तू समोर दिसला पाहिजेस, तू आवडला पाहिजेस. आता आमच्या नजरेची गॅरंटी आम्ही देऊच शकत नाही. साधच आहे. कुठे मला एक सांगा, कुठे कोणाची नजर चांगली राहिली आहे? स्त्रियांच्या बाबतीतलं सोडा रे, वासना तर आहेच की, पण हव्यासही आहे. वासना फक्त नजरेचीच असं नाहीये, पैशाची आहे, प्रसिद्धीची आहे, नावलौकिकाची आहे. अवघड आहे आमचं जरा, हो की नाही? आम्हाला जोपर्यंत नजर पवित्र करता येत नाही तोपर्यंत जगाचा बाप भेटील ही अपेक्षा देखील चुकीचीच आहे. जोपर्यंत अंतकरण शुद्ध करता येत नाही. साधाच प्रश्न आहे माझा तुम्हाला जवळा कर. अहो ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी तरी कसा समजून सांगणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय मी कुठल्या श्लोकातनं सांगितल्यावर कळणार आहे? अगदी सोपं आहे ना. ज्याला माणूस दिसत नाही त्याला देव काय दिसणार आहे? ज्याला माणूस की कळत नाही त्याला परमार्थ काय कळणार आहे? आणि कसला परमार्थ आहे? तुमच्या मनावरचा परमार्थ आहे. मन टाळून परमार्थ नाहीये तुमचा. तुम्ही मन जगाच्या मालका चरणाशी नाही लावत आहे. तुमचा नामचा परमार्थ म्हणजे मनावर आहे. आपला परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो असा देव भेटतो. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीच्या वेळेला देव असं झोपतो की नाही? तू खा मी बघत नाही, तू खा. काय परमार्थ आहे? होय, आकाडात दणकावून खायचं आणि श्रावणात पाळायचं. महादेव तेवढा श्रावणातच जागा असतो. आकाडात तुम्ही खाल्लेलं देवाला दिसतच नसेल नाही का? काय वागणं आहे पण या. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बोंबलायचं बायको भेटत नाही, नसतीच भेटत. असलं वागून भेटत असते? कधीतरी चांगलंही वागा की रे, कधीतरी कर्मालाही दोष द्या. आलंय अवघड आहे दादा तुमचं. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण त्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही तुम्ही सांगणाराच हाना, ऐकणाऱ्याचा काही दोषच नसतो ना. अवघड आहे ना माऊली. जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत करून ठेवली तुम्ही नजरेची. भरला घनदाट हरी दिसे ही अवस्था नाहीच आहे आपली. आपण एका विशिष्ट ठिकाणी देव बघतोय आणि आपला देव सुद्धा विशिष्ट आहे. प्रत्येक जातीचा एक देव आहे. हा कसला परमार्थ आहे? वाण्याचा महादेव, धनगराचा खंडोबा, सगळ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. कुठेतरी देवाची तरी वाटणी करू नका दादा. अरे हा कसला परमार्थ आहे? अरे तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. ते कळलं त्यालाच कळलं महाराज. किती किती विचित्र आहे. साधच आहे ना हो दादा. हे बोलायलाच आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे बोलताच की फक्त वागता कुठे? बरं कोणीतरी म्हणलं अहो पोरीच नालायक असतात, यांच्याच कपड्यांचा आकार लहान असतो, यांचेच हावभाव चांगले नसतात, पोरांना इन्स्टिगेट करतात पोरी. त्यांना वाटतं पोरांनी बघावं आमच्याकडे. खरंही असेल तुमचं. भाऊ आहात, माझे वडील आहात, माझ्या नजरेत नजर घालून सांगा 4 वर्षाच्या पोरीला मी पोरगी आहे याची तरी जाणीव होत असेल का? दरवेळेस पोरीचाच दोष कसा रे? तुमच्या नजरेचं काहीच नाही का? दरवर्षी रावण जाळता का म्हणे सीतामाईचं अपहरण केलं आणि तुमच्यातल्या रावणातलं काय रे? तुमच्या आतला जो नजरेचा रावण आहे त्याचं काय? रावणाला मर्यादा तरी कळायची. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, उपभोगाचा विचार केला नाही तुम्ही, घाबरता का रामाला? छे ग, रामाला घाबरत असतो ना, अपहरणच केलं नसतं बहिणीच्या अपमानाच्या बदल्यात. घाबरत नाही. पण मला काही गोष्टी कळतात. ज्या दिवशी सीतामाईच्या दारात गेलो ना त्या दिवशी भिक्षुक म्हणून उभा राहिलो होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलो. अगं जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं ज्याला आई म्हणलं त्याला आईच म्हणावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच म्हणावं. है तुम्हाला काही जीएसटी आहे का टाळ्या वाजवायला?
माणसं मुद्दाम वाजवत नाही, त्यांना महाराजाची जिरवायची असते. हा, ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. आई शपथ काहीच फायदा नाही. हा कसलं कीर्तन ऐकताय आपण, याशी आपण मानती महंतपण भुगती असाधारण गर्वे येणे. कसा जगाचा बाप कळणार आणि मिळणार आहे, अवघडच आहे नाही का. या बिचाऱ्या बायका तरी गोड बसल्यात, शेवटी ती पार्टी माझी म्हणा. हे बघा ना, एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलेत. तू बोल मी हाय, तू बोल, बसलोय आम्ही, तू बोल, येणार नव्हतो, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल नका रे. थोडी आगदिकता असू द्या की. माझ्या भावासारखे आहात, वडिलांसारखे आहात, साधा प्रश्न विचारते, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला देते. म्हणा ना, म्हणा की रे दादा माझ्या रक्ताची बहीण करतीये, म्हणा की दादा माझ्या पोटची पोरगी करतीये. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड धोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमचं अंतकरण शुद्ध असेल. देवाचंही तसंच आहे हो. तुमचा दुःखी संसार जगाचा बाप सुखाचा करतो. फक्त त्याला म्हणा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. त्याला फक्त म्हणा, माझे चित्त तुझे. त्याला फक्त म्हणा, मिठी पडली पंढरी राया. तो इतकं सांभाळतोय, तो वेगळंच करत नाही तुम्हाला. नोहे सारिता, तुमच्या इतकी ताकद देतोय तो, त्याच्या इतकी. अजून काय हवंय तुम्हाला आयुष्यात येऊन? करा ना विचार, काय कमी केलं जगाच्या बापाने? तुम्ही त्याला आपलं म्हणावं. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा, मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाच्या कक्षात गेले परमात्मा, अर्जुनाला जागं केलं. उठ रे बाबा, भीष्माने पण केला तुला मारायचा, माहित नाही का? माहित आहे रे देवा, तरी झोपलास. झोप कशी आली तुला? एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात, एवढ्या चिंतेत, एवढ्या काळजीत. अरे चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. दीडपट सैन्य मोठं आहे तुझ्यापेक्षा त्यांचं. एवढा स्थैर्यपणा, एवढं धैर्य, एवढं निशंक मन आलं कुठून? एवढं बळ दिलं कुणी तुला? कसा काय एवढा शांत झोपलास? अरे तुझ्या काळजीत मला झोप नाही, हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, मी चिंता तरी कशाची करावी? घालोनी या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोवासी. तुझं म्हणजे कसं ना देवा, लावोनी या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या घात निवाराया. मग काय देवा, दृष्टी न फिरे. कशाला आम्ही मागचा पुढचा विचार करतोय? तू आहेस ना बाबा समोर, साक्षातपणे उभा आहेस आमच्या. अहो झोपा लागत नाही आपल्याला. इथं बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. किती पाप केला असेल आयुष्यात विचार करा. एवढ्या संकटात अर्जुन निश्चिंत झोपला होता, आपल्याला झोपा लागत नाही. कशा लागत्याल म्हणा? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? थोडा स्वतःच्या कष्टाचा असता मध्ये झोप बी लागली असती, आहे की नाही? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, फ्रीज सासऱ्याचा, टीव्ही सासऱ्याची, सोफा सासऱ्याचा. कष्ट करायला पोरगी बी तेजीच माज तुम्हाला. कसं बरोबर आहे रे? काय थोडं म्हणजे एवढं कसं अनलॉजिकल आहे सगळं तेच ना, अहंकार तुम्हाला. हा तुम्हाला बी डोकं नाही का ग? हा कशाला देता ग? एकदा दिलं की हव्यास वाढतो ग माय. आणि देऊ नये. जो बायकोचं खातो ना, मी नाही, शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना तो शास्त्रात उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाला हात लावतो तो आदमाधम आहे. त्याच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. जो बायको वाजवा टाळ्या वाजवा, खरंय त्याला खरं म्हणी जा. मला माहित आहे तुम्ही का नाही वाजवल्या, तुम्ही घेतलंय गप, आपण घेतलंय गप. अरे चुकलंय म्हणून तरी वाजवीत जा. कधीतरी चांगलं वागा रे, देवानं वाटोळं केलं म्हणू नका, कर्माचा विषय घेत जा. आणि माय, ज्या माणसाला तुमच्या पोटच्या लक्ष्मीपेक्षा पैशाच्या लक्ष्मीचं सामर्थ्य मोठं वाटत असेल, अशाच्या हातात सोन्यासारखी पोरगी देता तरी कशाला ग? काय करायचा पैसा? आणि मी विनंती करून सांगते, ज्या दिवशी घरात परमार्थ असेल ना, थोड्या पैशात सुद्धा समाधानी असाल. कारण पांडुरंगा विरहित आलेला पैसा
द्वेष, मत्सर, कलंक, वेदना आणि क्लेश घेऊन येतो. पांडुरंगासहित आलेली लक्ष्मी समाधान, शांतता, वैराग्य, चैतन्य घेऊन येते. पैसा नसावा असं नाही, पण पैसा पांडुरंगासहित असावा. लक्ष्मी असावी, पण जे सुकळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती स्थिरावली पाहिजे, ती थांबली पाहिजे, पळली नाही पाहिजे. आणि ती थांबेल कधी? जिथे मुकुंद आहे तिथून लक्ष्मी कुठेच जात नाही. पण जिथे फक्त पैशाचाच व्यवहार आहे, जिथे माणुसकीच नाहीये, जिथे ज्ञानेश्वरीचं पारायणच नाहीये, गाथ्याचं संबोधनच नाहीये, जिथे हरिपाठाचा लवलेशच नाहीये, जिथे जगाच्या मालकाचा स्पर्शच नाहीये, तो पैसा कधीच तुम्हाला समाधान देऊ शकत. हा येईल खरा, पण टिकणार नाही. पण विनंती आहे, थोडं सांभाळा ग माय, थोडं. 7 गोष्टी नाही चालत आपल्या हिंदू धर्मात, तर नाहीच करायच्या. नाही चालत 7 गोष्टी. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोर अतिघोरम नरकम नयंती. 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. त्यातला पहिला मांसाहार. बरं का, आखाड्याचा महिना नाही चालत रे, नाही, खरंच नाही चालत. अहो ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, वर चितर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का, सप्त्यात बी तरीच हाणायचे महाराज. नका रे, एकादश आहे, इथून पुढं तरी सोडा. पाया पडते बाबांनो तुमच्या. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार. तुम्ही जसं खाल ना तशाप्रमाणे तुम्हाला ऊर्जा मिळते. तुम्ही विचार करता त्याप्रमाणे, आणि तुम्ही जसा विचार कराल आयुष्यात तसंच घडतं बरं का. एकदा प्रयत्न करून बघा. समजा नवीन गाडी आणली आणि गाडी चालवताना मनात भीती असेल ना, नवीन आहे हळू घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर. जावळाखेर घासत नसती, ठोकत असती. नुसतं घासून भागत नाही महाराज बरं का. अरे तुमच्याकडे जराही पॉझिटिव्हिटी नाहीये. आणि खरं सांगते माऊली, देव वाटोळं केलंय असं कधीच म्हणू नका. तोंडाने तरी माझं वाटोळं झालंय म्हणू नका. विचार चांगलाच करा, आयुष्यात घडणार चांगलंच आहे. नकारात्मक भावना ठेवूच नका. आय विल डू इट, मी करू शकतो, हेच आयुष्यात असू द्या. कधीच खचूच नका. आणि का खचायचंय? जगाचा बाप तुमचा पाठीराखा आहे, तुम्ही खचताय कशासाठी? या लोकांसाठी. अरे यांचा स्वभाव आहे त्रास देणं. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं नसतंय. 2-4 तरी खौट बोलणारच. कुणी म्हणलं की नाही शिवलाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणा सप्त्यात, ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का? माणसं नसते तर जगू देत. लोक आहेत ती. गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. अरे कसं करायचं? लोक नसतात जगू देत नाही. माझे माऊली म्हणतात जगे अवज्ञाची करावी, संबंध सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड वहू. फार आवडतं मला लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय माझं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतात त्या दिवशी आपोआप माणूस देवाला नकारतो आणि स्वतःचं अस्तित्व मोठं करण्याचा प्रयत्न करतो. या अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा माणूस देवालाच विसरतो. त्याच्याऐवजी देवा माझे चित्त तुझे, मी तुझा दास आहे याची जाणीव मला अखंडपूर्वक राहू दे. आणि ही जाणीव ठेवण्यासाठी तुझं रूप माझ्या डोळ्यासमोर अखंडित असलंच पाहिजे. काहीच कमी पडू देत नाही असतो. चला, 7 गोष्टीतलं पहिलं आहे मांसाहार. दुसरं मदिरा. मदिरा तोंडांना नाही कळलं तर ॲक्शननं तरी कळल महाराज. 90 सॉरी हा खंबा ही 90. काही नाही, यूट्यूबची कृपा, दुसरं काही नाही महाराज बरं का. काय रे दादा, आणि काय ज्ञान काय शिकवतो तुम्ही लेकरांना? हे स्वतः व्यसन करून इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतका व्यसनमुक्त जावळा बाजार आहे का? बर बर दादा, हिला फसवाल त्याला कळेल ना. त्याला कसे फसवाल, स्वतःला कसे फसवाल, आणि काय ज्ञान शिकवता लेकरांना होय? हा, आता ही म्हातारी माणसं निसती तोंड वर करून म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाचे आहे. हा, म्हातारपणाच्या वयात मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळले तुम्ही, भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघितली तुम्ही गुणाचे. पोरं तेवढी वाया गेली, अक्कल तेवढी पोरालाच नाही, म्हातारे गुणाचे आहे की नाही? काय माणसे तुम्ही खरंच बाबा. आता या म्हाताऱ्या बाया कसं दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं.
आणि हे सांगताना काय ज्ञानेश्वरी वाचतेस तू? अगं मिसरी चुळती तू. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भागार वास तर आहे त्या मिसरीचा. नातीला कुठल्या तोंडानं सांगता मला काही कळतच नाही बाबा. धन्य माता पिता. अहो तुम्ही तेवढे सामर्थ्यवंत हवे ना. आईबाप आहात ना तुम्ही. हा काय फक्त तरुणांना नावं ठेवता? अरे आजही 90% सप्ते पोरांच्या जीवावरच. पंक्ती वाढायला, पत्रवाळ्या उचलायला, मंदिरं साफ करायला, जयंत्या करायला कष्टाने पोरं उभीच राहत आहेत की. अरे 2-4 सोडले तर सगळ्यांनाच नावं ठेवावं असं उद्दिष्ट नाहीच आहे आणि नसावाच. अरे ही तीच मावळ्यांची वारसदार आहेत ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभा करावं. ताकद आहे रे यांच्यात. मार्गदर्शन योग्य तरी असावं की नाही? काय केलंय तुम्ही? काय 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 आदर्श काय आहे त्यांच्या समोर? हा आम्ही म्हणायचं बापाला पांडुरंग माना आणि पांडुरंग पिऊन पडतो का? आम्ही म्हणायचं आईला रखमाई माना, रखमाई शिव्या देते आई माईवर. अशी रखमाई असते? करा ना विचार या गोष्टीचा. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात, हे आई वडिलांनी द्यायचे असतात. आजही सामर्थ्यवंत रे लेकरं, आजही आहेत. मार्गदर्शन योग्य असायला हवं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. मालक शाणा भेटला पाहिजे यांना. काही कमी पडत नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. एकदा नाम मुखात आलं ना काहीच कमी पडत नाही. अहो सामर्थ्य राजयाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. फक्त गुरु तरी योग्य मिळायला हवा ना. आणि हे मिळवण्यासाठी तुमची पिढी योग्य असणं गरजेचं आहे. माऊलींचंच मत आहे. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, कृपांकित करावं. तेव्हा कुठे जगाचा मालक आवडतो किंवा कळतो. देव आवडायला प्रारब्ध प्रबळ लागतं, देव कळायला ज्ञान प्रबळ लागतं आणि देव मिळायला भक्ती कर्म प्रबळ लागतं. या तिन्ही गोष्टी साधल्या गेल्या पाहिजेत. करा विचार. नाही चालत. मांसाहार, मदिरा, चोरी, जुगार, शिकार, परस्त्रीगमन आणि वेश्यागमन या 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीच बरं का. नाहीच. पण कसं आहे ना दादा, बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाहीच आहे आमच्या. वरनं ओरडतो आम्ही. हिंदू आहेत असे. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली क्या में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता आपको शहापणा, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वह औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है किसी की भी बहू बेटी हो, हर औरत जात को सम्मान की नजर से देखते हैं उनके बंदे. हर औरत जात को, वो किसी भी मुल्क की क्यों ना हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, किसी भी धर्म की क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहात की आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढंच कर्तव्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढं सामर्थ्य नको. आपणही जगाच्या मालकाच्या पलीकडे नाही कुठे नजर घालवली पाहिजे. नाहीच चालत आहे. एकदा गेली ना, नाथ बाबा फार गोड वर्णन करतात. नादांत हे जे आहे ना, येडका मदन केवळ पंचन, येडका मदन केवळ पंचन,
भूत जबर मोठे ग बाई घाली झडपण करू गत गाई भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई जबर मोठे ग बाई लय बेकार आहे. आणि याच्यापेक्षा मोठं भूत आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे हे लागू द्या मग नो हे सारिता मग कुठेच अडकणार नाहीत तुम्ही. पण आत्ताची जी अवस्था आहे ना हे जिळेविन बुडविती आगेविन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती हे ज्ञानी तरी वदिती पैज घेऊनी हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती कवना जोगेन होती आतवटपणे ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला हा दंभूर उडविला जगी इही हे ज्ञान निधीचे भुजंग हे विषय दरीचे भाग हे भजना मार्गीचे मांग मारकचे. हे बेकार आहे हे जे लागलंय ना आपल्या माग याच्यातून तरायचंय ना तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नश्रात पार्थमय्या वेशित चेतसाम. पार्था तुला माझ्याशिवाय पर्याय तिथेच नजर थांबली पाहिजे. आणि देवाच्या जगाच्या मालका इतकं गोड कोण आहे शंकराचार्यांचं वर्णन आहे बघा. अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज मनात विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. म्हणलं गोमटे ते करा माझे बारोजे मिठी पडली आपोआप तुझा झालो रे. आणि तुमच्या नजरेला जे गोड लागतं ना ते कालांतरापुरतं आहे. वय निघून गेल्यावर कुठला माणूस गोड दिसतो सांगा दिसणार आहे का. किती सुंदर देखणी स्त्री असू द्या वय गेलं की संपला ना विषय. पण जगाचा बाप अकाल सौंदर्यमान आहे ना त्याच्यासारखं कोण आहे. आणि तेज सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचं असावं. खरं सांगू का दादा कर्तृत्व चांगलं असलं की दिसण्याला काही घेणं देणं नाही रे. नोकरी सरकारी असली ना पोरगा किती काळा भंगारण ढोला असू द्या बायको त्याला नाजुकून गोरीच भेटती महाराजसारखा. त्याच्या दिसण्याला कोण खाता येईल. नोकरी परमनंट आहे ना खिशात पैसा आहे ना कर्तृत्व महत्वाचं आहे ना हे तरी मान्य करा. बाकी तुम्ही किती गुड लुकिंग जॉ लाईन सिक्स पॅक हँडसम गुड नेचर किती चांगलं असू द्या तुमच्या खिशात पैसा नसू द्या तुम्ही कर्तृत्ववान नसू द्या तुम्हाला कुणाच्याही पाया पडावं लागतं. होय म्हण आम्हाला द्या होय म्हण द्या अशी भिकाऱ्यागत अवस्था आहे महाराज. त्यामुळे जरा कष्ट करा कर्तृत्वाच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष द्या. हे बाकीचं सौंदर्य काही कामाचं नाही रे दादा. सख्खी बहीण म्हणून सांगते हे कलियुग आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी आहे ना तोपर्यंत समाज आपला आहे. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना दादा लोक कधी लात घालतील हे सांगता येत नाही बरं. जोवरी चाले मोठा धंदा जोवरी चाले मोठा धंदा चाले मोठा धंदा जोवरी चाले मोठा धंदा जोवरी बहिणा मने दादा दादा दादा
पैसे के भाई दिल टाळ्या वाजवीचा की पटलं तर वाजवाय काय जाते आलंय चाकुंचित म्हणायचे बाबा तुम्ही एखादा सुंदर आरो अवरो गोड गायला गायनाचार्यांनी एखादा मृदंगाचा बोल सुंदर वाजवला वाजवीचा की टाळ्या बेड्या हाँ वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद ताली से होती है टाळी तर वाजली पाहिजे नाही का एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी वाजवलीच नाही आणि तुम्ही विनिस्ता उपकार केला धरगी 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 धर 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 कुठेतरी नीट परमर्थ करी जा दादा हे असंच आहे या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही दादा प्रत्येकाला आपलं मोठेपण सिद्ध करायचं पडलंय मर्दे तिकडे या विषयाकडे काही लागत नाही दादा इथे सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत वास आहे बाकी सगळं खोटं आहे कल्पनेची वादा नहो कवणे काढी ही संत मंडळी सुखी असो सुखी राहायचं असेल तर स्वीकारा जगाच्या बापाच्या पलीकडे आपलं कुणी नाहीये माया जगन्नाथ बापा जगन्नाथ अनाथाचा नाथ अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू विनंती करा जगाच्या मालकाला नाही तर अवघड आहे बरं का हे जग फार विचित्र आहे दादा हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही अनुभवताय तुम्ही समाज आहे रे हा किती काही करा पण माझी विनंती एवढीच आहे लोक वागतायत तसं वागायचं नाही जर म्हणतायत ना संत गळ्यात माळ कपाला गंध असावा तर असावा रे समाधान मिळतं या गोष्टीने की आम्ही जगाच्या मालकाचे दास आहेत अरे घालून बघा नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा वाचून बघा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याणच होतं फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं काही लागत नाही बरं एखाद्याला म्हणलंच ना घाला माळ की आम्हाला म्हणतो सगळ्यांनी माळा घातल्या कोंबड्याचं काय करायचं आम्ही कोंबड्या वारीला नेतो बाबा तू घाल माळ जरा लोकांना ज्ञान कमी शिकवत जाई की नाही घालायची रे माळ मी खरं सांगू का पांडुरंगानं माझं ऐकावं मी अख्खा महाराष्ट्र लाईनीवर आणि फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं तुम्हाला म्हणून सांगते माय ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे आणि जी एकादश करतंय त्याचं फुललं पाहिजे महाराज बरं का पण खरं सांगते देव माझ्यासारखा नाही देव फार वेगळा आहे हे जे काही चाललंय ना आपलं त्याच्या कृपेमुळं चाललंय ममे वांश जीवलोके जीवभूता सनातन मनषष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती सर्वस्वी परमात्मा आहे आपली निर्मिती म्हणजे जगाच्या मालकाचा अस्तित्वाचा अधिकार आहे आपणच त्याच्यामुळे पण आम्हाला या गोष्टीची कृतज्ञता बाळगायला आयुष्य निघून जातं तरी विचार करा कसं काय कुठून आहे कोण आहे त्याच्या इतका सामर्थ्यवंत हे जे काही येतं त्याच्यामुळं तर आहे पण त्याच्या इतका देखणं आम्हाला वेगळा कोणी वाटत नाही जो आम्हाला चालवतो बोलवतो सामर्थ्य घडवून देतो तो कसाही गोड आहे करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबन्नामृतमृतदेव जीवे पिबन्नामृतमृतदेव गोविन्द नाम धर्माधवे कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नाहीच रे देवा तुझ्यासारखा अहो असा पिवळा पितांबर घातलेला जगाचा बाप गोकुळामध्ये सामर्थ्याने रांगत यावा 70-75 वर्षाची म्हातारी त्या जगाच्या मालकाला म्हणते देवा काय गोड दिसतोस रे जरा मोठा असतं तर तुझ्याशीच लग्न केलं असतं आता ही जो वय काय ह्यांचं वय काय असा देव समोरून चालत यावा आणि गवळणींनी म्हणावं देवा काय जीव घेणं स्वरूप आहे रे तुझं काय दिसतोस रे काली काली आले को
ए मुर्गी वाले हमें जिंदा रहने दे मुर्गी वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले वर्णन आहे देवाचं देवा ते पिवळं पितांबर ते डोक्याला मोरपीस ते गुबरे गाल ते लाल ओठ ते निळं सांबर स्वरूप ते बारके डोळे ते मोठं कपाळ ते सणसणीत नाक ते निरागस स्वरूप असं वाटतं देवा हे सगळं विश्व सोडावं आणि तुझ्या चरणाशी जीव सोडून द्यावा जीव दिला पाया दिसूनच तसं आहे रे तुझं वर्णन देवा नको रे बाबा मीठे मीठे बहना स्वरूप असेल रे देवा तुझं काय असेल आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए यौवन सवर के सामने आया न कीजिए तुला पाहिलं ना देवा की असं वाटतं देह जाओ अथवा राहो पांडुरंगी ही अवस्था असली ना देवा म्हणजे माझं म्हण तुझं म्हणायचं बघ आणि एकदा तुझ्या चरणी रमलेलं मन आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला आम्ही आमचे राहतच नाही रे देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो पण याच्यासाठी दृष्टी न फिरे देवापलीकडं कुठे काही दिसलंच नाही पाहिजे भरला घनदाट हरी दिसे ही अवस्था हवी आणि ज्यांची ज्यांची नजर चुकली ना दादा अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाहीये 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येजा पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या परिणाम डाग आहे त्याला आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदांनी एकदा चुकले आयुष्यभर श्रीमद नारायण 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 हरि नारायण नारायण हरि नारायण श्रीमद नारायण 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 आयुष्य एकदा चुकले गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती नदी शांत वाहत होती स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासे लागलं जगाचा नियमच आहे कळलं त्यालाच कळलं
आता मासोळीच्या महाग मासच लागतंय दुसरं काय लागतंय तेव्हा. ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको असावी वाटणं काही चुकीची नाही, असावी. मी खरं सांगू, चांगली बायको भेटायला सुद्धा भाग्य फार प्रबळ लागतं बरं का. हा. अहो काय त्या तुकोबांच्या पत्नी होत्या, 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते काय झालं जवळाकर, तिने तुमच्यासारखा हौसेपोटी नव्हत्या केल्या. पहिली पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नव्हतं म्हणून रखमाबाईंनी सांगितलं की बाबा दुसरी करा, माझी तब्येत खराब आहे, पुत्रप्राप्ती झाली पाहिजे, वंश वाढला पाहिजे. रखमाबाईच्या हट्टाखातर जिजाबाई, आवली टोपण नाव त्यांचं, गुळवे सावकाराची पोरगी, ती दुसरी बायको केली. पण माय मावल्या देव बी असली मस्करी करतो, लय दुसरी बायको करून द्यायची घाई करीत जाऊ नका. अहो दुसरी बायको करून दिली, दुसरीच्या आधी पहिलाच दिवस गेले. देव बी लय मजा घेतो महाराजसारखा, असला खतरनाक देव बी असतो की नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीत घाई नाही पाहिजे. 2 बायका होत्या तुकोबाला. अहो काय ती तुकोबाची बायको, अहो जगाचा बाप तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी आला होता. त्यांनी काही फार परमार्थ केला वगैरे नाही, तुकोबांचा संसार नीट सांभाळला, नवऱ्यालाच विठ्ठल मानलं. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबालाच द्यायच्या आणि मग स्वतः खायच्या. बायको लय गोड हो दादा. अहो काय सांगावं, एवढ्या श्रीमंताघरची पोरगी होती माय, जवळच्या माय मावल्या 36 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. किती? 3600 है ग. 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. कदम महाराज नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना, तुमची 3 टाइम वेगळं खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाई जनावर भेटलंय मी आई म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन म्हणती. नाही खरं आहे म्हणा, आवलीसारखी बायको भेटायला नवरा बी तुकोबा लागतो ना, तो पण विषय आहेच नाही का. सगळंच दोषी यांचा कसा. माय लय गोड. 1425 माणसं तिच्या वडिलांच्या हाताखाली, एवढ्या श्रीमंताघरची पोरगी फाटक्या लोगड्यावर संसार करायची तुकोबाचा. कसा देव येणार नाही हिच्यासाठी. अहो कसं राखणार नाही हिचं. लईच गोड होती दादा. लोक म्हणतात फटकळे, पण त्यांच्यासारखी बायको भेटणं लय भाग्याचं लक्षण दादा. तुकोबाराय काय गरीब नव्हते, हे श्रीमंत. तुकोबाराय गरीब नव्हते. विचार करा, दुसरी पत्नी असताना एवढ्या श्रीमंताच्या बापानं दिली म्हणजे तुकोबाराय काय गरीब असतील का. जरा विचार करा ना, व्यवहारिक प्रॅक्टिकल. 3600 सामर्थ्याने एवढा ऊस असताना त्यांची पोरगी 65 लाखाची सावकारकी तुकोबांची होती, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं 2 भाऊ बाकी होते अजून. भावाचं खाल्लं नाही तुकोबानं बरं का. कळलं महाराज आहे की नाही. भावाचं नाही बुडवलं, आपलंच बुडवलं. काय असेल ती भावाचं बुडवायचं आपल्याला काय अधिकार आहे. भावाचं नाही बुडवलं, फक्त तुकोबाच्या वाटणीचं. दादा या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे सगळ्यात पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती वारकरी संप्रदायाचे फार श्रीमंत. त्या देहू परिसरात सगळ्यात मोठे सावकार तुकोबारायच होते. जावळीच्या खोऱ्यात सगळ्यात मोठे सावकार तुकोबारायच होते. करा विचार, एवढे श्रीमंत तुकोबाराय, सगळं ऐश्वर्य पायदळी तुडवलं, जगाच्या मालकाला समरूप झाले. काय काय सामर्थ्य असेल त्या जगाच्या मालकात. कोण आहे रे आपण, काय आपल्याकडे. थोडाफार पैसा, थोडंफार नाव, थोडं पुढं लौकिक, नाही समाधान आहे. सगळी माणसं आहेत आपण. जगाला नका सांगू, स्वतःला सांगा, आनंद आहे का आपल्या आयुष्यात, समाधान आहे का आपण. अरे आपण स्थिर नाही तर समाधानी कशी राहणार. आपण स्थिर आहेत का. किती घाई आपल्या आयुष्यात. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, पाया व्यर्थ कथा सांगणी मार्ग. देव सुद्धा तुम्हाला पिझ्झा वाटतो, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे. देव आहे दादा तो. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते कसं वाढन. धीर धरला तर वाढेल का, न धीर धरता कसं वाढेल दादा. आणि कष्ट न करता कोणाचा बाप देणार आहे तुम्हाला. तुमचा तर सोडा, जगाचाही देत नाही. कष्ट करा रे पोरांनो. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का. सिंह झोपलाय, हरणाला लय माया आली, हरिण म्हणला माय सिंह झोपलाय, तू तोंड आकर, मी तुझ्या तोंडात जातो. किती अनलॉजिकल आहे. तसं कष्ट न करता का द्यावं तुम्हाला जगाच्या बापाने. मग लोक म्हणतात देवाच्या नावाचा फायदा काय, जर देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही. लक्षात ठेवा, कान उघडून ऐका. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलायचं बळ मनगटात देतं, म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं समाधानाचं.
देवाचं नाव या गोष्टीसाठी आहे की काहीही झालं तरी कोणतरी माझ्या पाठीमागं उभा आहे. या समाधानासाठी जगाच्या बापाचं नाव आहे. अंधश्रद्धा बाळगू नका रे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो म्हणून. कॉमन सेन्स आहेत का तुम्हाला? महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती होय रे? डोकं बी कभी वापरीचं की जरा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. लईच बेकार काम आहे तुमचं. ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. अशी अवस्था करून ठेवली तुम्ही आयुष्याची. खोट्याला खरं म्हणताय तुम्ही, खऱ्याला खोटं. आणि कलियुग वगैरे चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा समाज आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? नाही तर तुम्हीच मला सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा बरं मला एखादा. का कुठं लिहिलंय? नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील. तरी 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? माझ्या सहित. माझ्या घरात त्योच होतो. हा सगळ्यांनी मान्य केलं आम्ही करावं. नाही रे दादा, कितीतरी विचार करा. खरी दिवाळी काय असते? कशामुळे झालं? जाहिरात, ऍडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून जाहिरात असती. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आताची? अरे दिवाळी विचारा ना, नामदेव महाराज सांगतील तुम्हाला. विठोबाचे राजा महान नित्य दीपवाडी, महान नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची पायो वारी. विठोबाचे राजा मानित्य दिवाळे, मानित्य दिवाळे. विठोबाचे राजा, विठोबाचे राजा महान नित्य दीपवाडी. विष्णुदास नामाची भावे वारी. विष्णुदास नामाची भावे वारी. मानित्य दिवाळे. विठोबाचे नामाची वारे वारे. विठोबाचे नामाची वारे आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची अमसन. सखे हरी जन भेटतील, सखे हरी जन, सखे हरी जन भेटतील. आमच्यासाठी झाले राम राज्य काय होणे आम्हासी. धरणी धरी पिके गाई बोडिल्या म्हशी. राम वेळो वेळा मी का गोविये. दळिता कांडिता जेविता गवाईये. दळिता कांडिता, दळिता कांडिता, दळिता कांडिता जेविता गवाईये. बाईये बाईये. हे सुख आहे आमचं. बाकी कशाची गरज नाही पडत आम्हाला. प्रत्येक दिवस सुखाचा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. ते फक्त जगाचा बाप पाठीराखा झाला पाहिजे. नो हे सारिता वेगळंच नाही हो, काय आनंदच आहे. अवघ्याची त्रैलोक्य, फक्त माया जगन्नाथ एवढंच करायचंय. अवघाची संसार फक्त जाई न गे माय एवढंच करायचंय. ती जिजाबाई लक्षात आहे ना, तुकोबाची दुसरी पत्नी. तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या होत्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? शेतकरी आहात का? आहात का? शेतकऱ्याचं मरू द्या, आहात ना? एक काम करा, जवळा कर. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी. पण बोला, तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही आता. हां लय घेतलं तुम्ही आता, आहे की नाही? जरा आता पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद दणकाच चालू आहे तुमचा. चांगलं भरा, ढेरगं भरा. भोगावं लागणार तुम्हाला, तुम्ही भरा. घ्या तुम्ही घ्या. काय लोकाला नाव ठेवता रे, ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. तुम्ही काय गुणाचे? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेरो तरी कोणासाठी बाबा? खरंच किंमत आहे का आपल्याला बरं देशाची आणि देवाची? हा काही नाही, क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी रे आपण. काय देव देश धर्म नाही आपल्याकडं. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. साला गाव पेटलं तरी चालतंय आपल्याला. काय लोकाला नावं ठेवता कळत नाही मला. घेतल्याशिवाय कुणाचं चांगलं केलं रे तुम्ही? घेता सगळ्याचं, करत कुणाचंच नाही तुम्ही. कधीतरी प्रामाणिकपणे वागत जा, कधीतरी बिना पैशाचं मतदान करीत जा. अरे लोकांचं मरू द्या, स्वतः प्रामाणिक राहा ना जरा. लोक म्हणतात असंही 5 वर्ष ते काही करत नाहीत, त्याच्यापेक्षा घेतलेलं बरं. मग त्यांनाही माहित आहे 5 वर्षाचं कमवलेलं द्यावं लागतंय. मग 5 वर्ष कमवलेलं बरं. 5 वर्षाचं वन टाइम द्यावं लागतं ना गावाला पुन्हा. त्याचं काय करायचं? लय अवघड आहे हो दादा. विनंती माझी,
नाही का रे, काही होत नाही बघा यांनी. थोडं स्वाभिमान बाळगा, जरा देव देश धर्माची कदर करत जा बाबांनो, जरा मातीशी प्रामाणिक राहा. पोरांनो तुम्ही तरुण आहे म्हणून तुम्हाला तरी सांगते रे, जरा मातीशी इमान राखा रे बाबांनो. कार्यकर्ते व्हा पण निष्ठावंत व्हा, मावळ्यांसारखे व्हा. आदर्श माना पण तुकोबा ज्ञानोबांना माना. आदर्श माना पण संतांच्या चरित्रांना माना. वय आहे रे तुमच्याकडे, एकदा लाकडाची राख झाली ना, राख पुन्हा पेटत नाही दादा. जोपर्यंत लाकडामध्ये आग आहे तोपर्यंत तिच्याकडे ज्वलंतपणा आहे. जोपर्यंत तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत तुमचा वापर कोणालाच करून घेऊ देऊ नका. कष्ट करा आपापल्या स्वतःच्या सामर्थ्यासाठी. आपला आपला व्यापार, आपला आपला धंदा, आपापल्या मायबापांची स्वप्न बघा जरा. आणि काही नाही रे, कमीपणाचा मोठेपणा करणारी जात आहे आपण. आपल्याला गरिबीनं काही होत नाही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. स्वाभिमान होता, विश्वास होता स्वतःवर, आत्मविश्वास होता. याच आत्मविश्वासाच्या जोरावर शत्रूच्या नाकावर टिच्चून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा आहे, त्याचे वारसदार आहे आपण. काही नाही रे, विकनेसला स्ट्रेंथ बनवा. यावर्षी माझं लॉ कंप्लीट झालं. आमच्या लॉच्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये, म्हणजे फर्स्ट इयरला असताना सरांनी सगळ्यांना विचारलं, कॉलेजमध्ये गेल्यावर तुमचं नाव काय, कुठून आलात, कसं 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 शिक्षण घेतलं आहे, 12वी नंतर घेतलं आहे की ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही प्रवेश घेतला आहे. मग सगळं विचारताना एक पोराला उभं केलं, तुझं नाव काय बाबा. त्या पोरांना उत्तर देताना आम्हाला कळलं पोरग बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय, वकील व्हायचंय वय तुला, अरे तुला बोलता येत नाही, तुला केस कोण देणार. ती म्हणला, ततलं बोलू नका. अरे कुठलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोलू, तुला बोलता येत नाही, तू केस कशी लढणार. म्हणला, कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का, तू लल्लेली कल्ली पण पाहिजे ना, ललल काय ललल नाही. म्हणला ललल. सर म्हणले, हे बघ माझा ऐक, ऍडमिशन चेंज कर, दुसऱ्या कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये ऍडमिशन, लॉला येऊ नकोस, बोलता येत नाही. पोराने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, सर मी जन्माला यायच्या आधी माझ्या बापाला माहित नव्हतं पोरग बोबडं होणार आहे. मी जन्माला आलो आणि मी जन्माला येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवून माझ्या बापानं सांगितलं, भाऊकीनं लय इज्जत खाल्ली, लय खोट्या केसमध्ये बुडवलं, अख्खी इस्टेट गेली, माझ्या पोराला वकील करतो आणि सगळ्या भाऊकीच्या नाकावर टिचून माझं सामर्थ्य मोठं करतो. हे बापानं त्या काळात सांगितलं, ज्या काळात मला बोलता येत. बापाला कुठं माहिती पोरग बोबडं होणार होतं. बापाचं स्वप्न आहे माझ्या, मला वकील व्हायचंय, मला माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय. मास्तर म्हणला, हे बरोबर आहे रे दादा, पण तुला बोलता येत नाही रे, तुला केस नाही लढता येणार. तो म्हणला, सर परीक्षा घ्या, प्रॅक्टिकल घेऊ नका, थेरी घ्या. थेरी नसेल प्रॅक्टिकल दोन्ही करा. मी जर तुमच्या पात्रतेत नाही बसलो, मी ऍडमिशन कॅन्सल करतो. मास्तर म्हणला, हे बघ तू जर पास झाला ना या परीक्षेत, मास्तर की सोडणार आपण. एक काम कर, हे 10 रामायणाचे ग्रंथ घे आणि माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एकही ग्रंथ विकून दाखव. एकही, मिनिमम एक, मॅक्झिमम तुला हवे तेवढे. एक जरी ग्रंथ विकलास ना, मी तुला ऍडमिशन देणार आणि पुन्हा तुला तोंड दाखवणार नाही. पोरगा जिद्दी होता. सरांनी त्याला अंडरएस्टिमेट केलं होतं, ग्राह्य धरलं होतं. तरुणांनो, सगळ्यांना वाटतंय, माझ्या शब्दांना माफ करा, पण सगळ्यांना वाटतंय छपरी पोरं आहे ती, हे काय करणार आहे, ह्यांच्यात काय बळ आहे, गावभर बोंबलत फिरतात, हे काय मोठे होणार आहे. एक काम करा, जोपर्यंत लोकांच्या मनात शंका आहे ना, तोपर्यंतच कमवून दाखवा. यश तेव्हाच मिळवायचं असतं जेव्हा अख्खं जग नजर रोखून आपल्या अपयशाची वाट बघत असतं, तेव्हा मिळवून दाखवायचं रे, करून दाखवा. यांना काय करू शकतो तुम्ही ते. पोरगा जिद्दी होता. घेतले 10 रामायणाचे ग्रंथ हातात, लागलं विकायला. पुढचं लेक्चर भरलं सरांनाच. सरांनी विचारलं, कुठे रे ते, बोलवलं त्याला. सरांच्या पुढे उभं राहिला, खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. पोरांना वर मान करून हसत सांगितलं, ठल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते, मिनिमम एक, मी सगळे विकले. सर म्हणले, कस काय रे, थोपय म्हणला, थल ठगल्याला थांदितलं हे लामायण, ठगल्याला थांदितलं हे लामायण. हे लामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाटून दाखवतो.
लोक म्हणली दिन होय पुढं. तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटेजी गनिमिक कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. मनगटात बळ असेल तर आईबापाची स्वप्न करायचं सामर्थ्य आपल्यात येतच रे, कुठूनही येत. कमीपणाचा मोठेपणा करायला शिका भक्त. संतांनी तेच केलं रे. ज्या देहूनं तुकोबाचा गाथा बडवला ना, तुकोबाराय असे जगले, त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं ना, आज तीच आळंदी म्हणते अरे ती ज्ञानराजा. ज्या नामदेवरायांना लोकांनी त्रास दिला ना, आज तीच नरसी नामदेव नामदेवरायाच्या नावानं ओळखली जाते. हे डोक्यात घ्या ना तुम्ही. एवढं कर्तृत्व गाजवा. काही लागत नाही रे. जगाच्या बापाचा पाठ हातीशी आहे, हात पाठीशी आहे, कर्म सत्य आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे. काय कमी पडतंय? या शेतकरी आहात ना तुम्ही, लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा बाबा. शेतकरी ना तुम्ही. हां शेतकरी कौतुकानं सांगत जा. असं कसं असतं दादा, आपण शेतकरी सांगायला लाजायचं नाही. अहो आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची अवलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. तर शेतकरी आहे, लाजायच नाही. तर तुम्ही सांगा पोरांनो, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही येडे का असं ना पण आईबापाला सांभाळतो ना दादा. अरे कसे असू द्या, कमी शिकलेले अनएज्युकेटेड, पण आईबापाची कौतुक तरी करतो आम्ही दादा. शेतकरी आम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, काटा बघायला पाणी नसेल तर शेतकरी काय लावून काटा बघतो? लाजू नका, सगळे तुकच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, तुकच लावायचं असतं. मला खरं सांगा माय, एका थोक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावा. काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या आईला. तिच्यासारखी प्रेमळ कोण हे की नाही? तिला एकदा आपलं म्हणलं की ती काही साधा वया भक्ती काज नाही, लाज धरीत ती धावत आली ना दादा. कोण? पंढरपूरची विठाई, तो पांडुरंग परमात्मा. तिच्यासारखं प्रेमळ कोण? ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कसं पांग फेडू कसं तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. आय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती, माहुलीत मूर्ती, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. आम्हाला एवढंच करायचंय. पाहुलीचा टेती म्हणा माय मावल्या, पाहुलीचा टेती राहिलेल्या 2-4 अग भांडायला लागली तर अख्ख्या गली दाखवतो कुणाच्या सुनाचा आवाज आहे. इथे गात जाग येत असेल भजन तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं भजन येत नसेल तर जरा कळलं, तिला कळलं महाराज बरं का, थोडं प्रेमाने. पाऊलीचा गेती दुखी संसाराची, दुखी संसाराची. अरे ओ पाऊलीचा गेती रात्री चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो असा टचाटचा? नाही नाही, तुम्हाला ही गवळण जमत नाही. तुमची दुसरी गवळण आहे, तुमची गवळण वेगळी आहे. तुम्ही कुठं असल्या गवळणीत रमताव? तुम्हाला
तुझ्यासाठी गेले वनात है की नाही माईक घालून हाणलं पाहिजे का असल्या गळूनीत बरं नाचता हित बरी काही वाटत नाही होय कधी हितही रमत जा जरा प्रेमाने रात्री चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझे गाव अगं गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं रात्री चल माझ्या गावाला जाऊ टाळी 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 या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्यालाही न राहता जवळ्यात यावं वाटलं पाहिजे एवढे आगतिकपणे उभा राहिलेले सगळे त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आळवायचं त्याचं नाव घ्यायचंय जरा प्रेमाने ये ओ विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली सगळे 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 ये ओ विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली हरी बोल ये ओ विठ्ठली माझी माऊली निगळा बडी करला निगळा बडी करके बुडी माट मी माहे दिवा माट मी माहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली हरी बोल ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली जवळाकर 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल विचार करा ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल म्हणे वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवची झाले तो माणूस राहतच नाही नोहे सारिता ताकद आहे रे भजनात करा काटा जिजाबाईला रुतला त्रास पंढरीच्या आईला झाला लक्षात आहे ना पांडुरंग धावत आला थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाला लागलेली भूक जास्त बोचते आधी ती भागवते मग येते दर्शनाला जागेवर थांबवला विठ्ठल का तर नवऱ्याला भाकरी द्यायची आहे साधा नाही आहे तो पांडुरंग त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलटं टांगून जरी तपश्चर्या केली तरी माझा जगाचा बाप दर्शन देईलच याची शंकाच इतका अशक्य असणारा माझा विठ्ठल जिजाबाईसाठी थांबला नवऱ्याला भाकरी दिली पाठीशी आल्या जिजा देव जाग्यावरच गेला नाही देवा काटा पाहायचा राहिला ना जगाच्या मालकानं पंढरीच्या मालकानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं थुका लावून काटा दिसतो का पाहिला कदाचित यालाही त्याला थुका एका थुक्यात काटा दिसला नसावा त्यानं हिद्वांचर्याला लावला सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच राग आला तुमचं नाही दुसरं महाराज बरं तुमचं गाव सोडून महाराज लय राग आला सरपंचिनीला काय म्हणली गावचे सरपंच आहे तुम्ही असं नाही म्हणली पांडुरंगाला म्हणली महाराज पांडुरंगाला म्हटली विश्वोत्पत्त्यात हे तवे विश्वाची उत्पत्ती ना तुमची मुंगीच्या पायातल्या पंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो विठ्ठला तुम्हाला गेली अर्धा तास झालं थोका लावताय खरंच काटा दिसेना एवढं तुम्हालाही कळतं की जवळाकर देवाला काटा बघायला खरंच थोका लावायची गरज आहे मग का हो वागतं असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच तुकोबाच्या अर्धांगिणी आहेत त्या तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर कधी बायको लेकरांचा विचार नाही केला माझ्या पुढे स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला
अशा तुकोबावर जिनं जीव लावला तिचा अधिकार काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? करा ना विचार. जवळाकर, जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं गारा काही विठ्ठलापर्यंत लोकांना जाऊ दिलं. आपण लोकच पुरुष नको देवा. म्हणून तर यांच्याकडे नकोच. माझ्यासाठी एकमेव सत्य असावं तो तू असावा. तू माझा असावा, मी तुझा असावा. मला माहीत तू मला काहीच कमी पडू देत नाहीस. मला तुझ्यापासून तू कधीच वेगळं करत नाहीस. फक्त दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय मी कुठल्याच गोष्टीला सत्य मानता कामा, देखणं मानता कामा. मग ते ऐश्वर्य असू दे, ते नाव लौकिक असू दे, ती प्रतिष्ठा असू दे, किंवा ते सामर्थ्य असू दे. नारदाला मासोळी बघून वाटलं बायको करावी. लक्षात आहे ना? तुम्हाला म्हणलं ना फिरत जा पण येत जा. नारद म्हणले देवाला, देवा बायको करायची. देव म्हणले कर ना, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ? तुला एवढ्या आहेत, एवढ्या काय करायच्या? 2-4 दे. लाडू आहे तो. आणि काय वाटतं, आपण बऱ्याच वेळेस म्हणतो देवाने एवढ्या बायका केल्या, एवढ्या का केल्या माहित आहे? किंवा केल्या का माहित आहे? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होत्या तुमच्या, तरी समाजाच्या प्रतिष्ठेमुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांना. आम्ही तर साध्या गवळ्याच्या गवळणी आमच्या पावित्र्याची पावती कोणाला दाखवत फिरायची, आणि कोण मान्य करणार आहे? जर देवीला कलंक लावणारा समाज आहे देवा, तर आमच्यासारख्याला कलंकित करायला असं काय यांना वाटणार आहे? देवा, हिंदूतल्या स्त्री आहेत आम्ही. जगता आलं ना तर नजर वर करून स्वाभिमानानं जगू. कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा तुझ्या चरणावर जीव त्यागो एवढी ताकद आमच्या मनगटात आहे विठ्ठला. नाही जगायचं आम्हाला असं. कृष्णानं सांगावं, ज्याचा पाठीराख जगाचा बाप आहे त्याने काय चिंता करायची? काळजी करू नका. नजर वर करून पाहिलं ना तुमच्याकडे कोणी, सांगा त्याला ओरडून, श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आहेत आम्ही. हिम्मत नाही होणार त्यांची. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कान उघडून ऐका, त्यातल्या एकाही मुलीला दादा कृष्णाने साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो वाचे कोडे. तुमचा हव्यास पूर्ण करण्यासाठी देवाला कलंकित करू नका, विनंती आहे माझी. आणि ज्या राधाकृष्णाचं तुम्ही नाव घेता ना, ते राधाकृष्ण तुमच्या वयाचं नव्हतेच. राधा 5 वर्षाच्या, कृष्ण 5 वर्षाचे होते त्यावेळेस राधा 21 वर्षाच्या होता. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. तुमची राधा 22ची, तुम्ही 5ची आहे का? रांगत जाता का? मला लय आवडते असं नाही. ते स्टेटस ठेवायचं नाही. कुणापर्यंत मेसेज पोचवायचा म्हणलं की देवाची स्टेटस ठेवतो. तू माझी राधा मी तुझा किसन. इमल खाणारा किसन. थोबाड नाचलं यजन हे कृष्ण म्हण. जीन्स पॅन्ट मधली राधा. राधेला बी जरा कळा पाहिजे की. तोंड बघ वाटत नाही का पोरींची, तसली कशी राधा? एकतर कोणीच राधा होऊ शकत कोणीच नाही. भक्तीची धारा आहे ती राधा आहे. तिच्यासारखं गोड कोणीच असू शकत नाही. जगत जननी आहेत त्या, त्यांची बराबरी आपल्यासारख्या पोरींनी काय करावी? जगत व्यापक आहे तो, त्या कृष्णाची बराबरी आपल्यासारख्या पोरांनी काय करावी? नाहीच करावी. या विषयाकडे नारद म्हणले देवाला, देवा बायको. देव नाही म्हणत. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी, योगेश्वर भगवान तिचे. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव त्यांच्या संग मायावी रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी म्हणजे राण्यांची राणी, आणि राणी सगळ्यात मोठी रुक्मिणी आईसाहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं इकडे तिकडे देव दिसतायत का? देव कुठंच दिसले नाहीत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले अशी तशी नाही, पट्ट राणीच आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या दिसतायत तर नारद, पण नारद मला आईसाहेब म्हणतात. रुक्मिणी कस काय? पिसाळले का काय? नारदा नाही. तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला अरे तुला बोलायचं नाही, पाप असतं. इज्जतीत नाव घ्या, नारदराव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलं ही भंगलय.
देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं काय मुख्यमंत्री करतात वय, मग बाकीचे दोन आपले सॉरी उपमुख्यमंत्री कशाला असतो. थोडंफार काम तिकडेही द्यावं लागतं ना महाराज. म्हणजे दिलं आपलं काम रखमाई मातेला. रखमाई माता म्हणल्या खरं आहे नारदराव तुमचं, असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतंय. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण एक काम करा, आपण विधिवत लग्न करू. असं लग्न न करता योग्य. मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी पाणी ग्रहणाची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं माय, जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. चांगले चिपळ्या वाजत होते, चिपळ्या गेल्या मागण्या आल्या, शिंडी गेली इनी आली, नथनी मुरणी टुशी झुमका, चांगलं शरीर होत, चवळीच्या शेंगासारखं झालं. नारद की तो बाई नारदी. कबीर महाराज सांगतात नारदांची काय झाली, नारदी झाली. पुरुषाची काय झाली, नारद म्हणले काहीतरी लय चुकलंय, एवढा बदल. पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला, ज्या वनात ते कुंड निघालं होतं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट काळा कुळकुळीत कुरुळी केस, इथं पेटी बांधलेली उग आरदांड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे. नारदी म्हणले येड्या मी आताच बदलले. लय बायको करायची हौस होती, काही गरज होते का देवाला बायको मागायची. आता ह्यांच्या संगच राजानं बळ लगीन केलं. संसार चालू झाला, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ताह नाही, दरवर्षी सप्त्याला काल्याला नवीन पोरग महाराज. जवळाकर 60 पोरं झाली. किती झाली, 60, 60. नारदी म्हणल्या चांगली नाव वाजवीत होते, काय गरज होती का बाईकडे बघायची. मरणाचा काटा निघालाय. नवऱ्याला म्हणल्या धनी अहो वास 60 पोरं, एखादी पोरगी बी असू द्या, वार घालाय. 61वी मुलगी कपिला षष्ठी, 61 लेकर. नारदी म्हणली आता आपल्याच्यानं संसार होणार. रातच उठली, काय म्हणली ती लेकर, एक खातंय, एक उठतंय, एक बसतंय, एक झोपतंय, एक रडतंय, कट्टाळा आला म्हणली. ही जनावरं सांभाळत मेलेलं. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली. शिंडी शिंडी पुन्हा नारदीचं नाराज झाले. नारद म्हणले सुटलो पटविना पाण्याच्या बाहेर आले. म्हणले आता गुताय ना गो महाराज. पटविना गळ्यात इना घेतला, हातात चिपल्या नारायण नारायण नारायण. म्हणले हे लय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होते. रुक्मिणी आईसाहेब प्रेमाने अगदी गुढीत म्हणल्या नारदराव. नारद लांबनच म्हणले न गे कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 आणायच्या. एकजण बाळत पण तेवढी वाऱ्या कळा लय सोसलं ग. काय ती लेकर, काय ती नवरा. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार नाही. खरं सांगू का जवळाकर, मला हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते.
शेवटी ते नाराज होते. त्यांचं एकदा चुकलं. माय मायल्या त्यांना एवढं बघावं लागलं. तुमच्याच कसं होईल? तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलंय. कसा काटा बसल तुमचा देव माहिती बाबा. तुम्ही देवायला जाता देव्या बघता. तुमचं लय अवघड आहे रे. आयुष्यभर तुमचं लय अवघड आहे. पण जाऊ द्या. हो का, एवढा सप्ताह मोठा केलाय तुम्ही. तुम्हाला काहीतरी हिताचं सांगते ऐका. बहीण म्हणून लेख म्हणून ऐका. आता झालं ते झालं. आता बस. आता मागे झाले पाहू दृष्टी न फिरे. जे झालं ते झालं. आता पुढे जामीन आहे. इथून पुढे जगाच्या मालकाशिवाय कोणाकडेच नजर वर करून पाहायचं. इथून पुढे विठ्ठलाशिवाय कोणाचंच रूप गोड लागता कामा. इथून पुढे कुठेच वासना निर्माण होता कामा. तुकोबाराय म्हणले नकोच देवा. तुला पाहिलं ना. दृष्टीनं फिरे माघारी. 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 माझे चित्त तुझे काया. माझे चित्त तुझे एकदा इंद्रिय आवरता आली ना देवा मनाला आवरायचं काय नाही. ते हे लय बेकार आहे. संकल्पे सृष्टी घडी सवीची विकल्पोनी मोडी. मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. हे एका मिनिटात राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी. बैसे जे तेरे हिंडवी दाही दिशा. लय बेकार म्हणे दादा. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मचमकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. मन इतकं चंचल आहे दादा. माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला नाही माहिती. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. पण मला वाटतं कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं का? कुठं पडतं ते कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी जातंय बाजूला राहते. सगळ्याला सगळं कळतं रे दादा. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी कधीच मंदिरात येत नाही. काय येत नाही? त्याच्या मनाला माहीत असतं. ते लगेच म्हणतं महाराज आज नग आज खाल्लंय उद्या जाऊ उद्या. कळतं हो. सगळं कळतं मनाला. कोणाला कळत नाही असं नाही. सगळ्याला सगळं कळतं माऊली. फक्त मन ऐकत नाही हा विषय. त्याच्यासाठी तर परमार्थ आहे या विषयाकडे. मग काय आधीच ते माकड त्याला काय पाजली? दारू. दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकडे किती पडेल? मर्कोटो सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वात भविष्यात. भविष्यात एवढं मन चंचल. याला स्थिर करायचं ना. एकच पर्याय. सदा नाम घोष करू हरी. सदा नाम घोष करू हरी. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान. 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 सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. एकदा तुझ्या नामचिंतनाची आवड लागली ना विठ्ठला. सांगड बांधारी बांधारी भक्तीची. सांगड बांधा बांधारी बांधा बांधारी भक्तीची. नारायण नामाची. आणि हे नाम मुखात आलं ना
तेने सदा चित्ता मग आनंद सगळीकडे सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. फक्त विनंती एवढीच आहे, हे मन तिथं रमवता आलं पाहिजे. एकदा तुझ्या चरणी मन आलं ना देवा, एकदा तुला सामर्थ्याने जवळ केलं ना, तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहत नाही. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी आता देवा मन तुझं झालं, आता माझ्यात आणि तुझ्यात अंतर काय राहिलं. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे, नाम स्वरूपी फरक राहिला. उदाहरणार्थ माऊली देत आहेत आणि तेच उदाहरण तुकोबराय इथे सांगतायत. ज्ञानोबरायांचं उदाहरण आहे, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची मागारे परती जेवी. कशी झाली वैष्णवाची अवस्था, मिठाचा हत्ती सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला आला का नाही आला माऊली, मिठाचा आहे पाण्यात अगदी तसं. हो नो हे सारिता निराळे, 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 सारिता निराळे, सारिता निराळे. हरी लवण मिळाविता जळे, लवण मिळाविता जळे, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. लवण मिळाविता जळे, हरी लवण मिळाविता जळे, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पा, चित्त तुझे पा, चित्त तुझे पा. तुझ्यात आणि माझ्यात अंतर नाही. बाप रखमा देवीवर विठ्ठलाचे भेटी, आपुल्या संसाठी करोनी ठेला, देवानं देवासारखं केलं. हरिपाठ नीट म्हणीत जा, आपल्या सेवेसाठी असं नाही येते, संसाठी असं आहे. सं याचा अर्थ सारखं. मी देवाकडे गेलो आणि देवासारखं देवाने केलं, अजून देवानं काय द्यावं. त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही राहिलं. देवा किती करशील रे बाबा. आता सामर्थ्य असं, नामा म्हणे केशवराजा केला नियम, चालवी माझा. आम्ही फक्त बोलावं आणि तू करावं. मग मला सांग आता कशासाठी थांबावं. काळालाही हरवायची ताकद आली. आता वाड वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. काळालाही हरवायची ताकद आली. आता राहिलं काय, आता तुझ्या चरणी जीव द्यायलाही आम्ही मागे पुढे बघत. तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, हो तुका म्हणे बरी, 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 तुका
जीव दिला पायांतरी माझे चिते तुझे पाय माझे चिते तुझे पाय आता आयुष्यात उरलंच काही नाही जगाच्या मालका, तू आणि मी समरूप झालो आणि एवढा परमार्थ असावा देवा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश. सगळं काही सोडायचं सामर्थ्य असावं. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी. कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं. समाज पहिला काय आणि आत्ताचा काय सारखाच बरं का. डोळ्यात पाणी आलं कान्होपात्रेंच्या. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. विचारलं माऊली काय चूक आहे हो माझी. तुम्ही म्हणता ना जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. भावनायुक्त भावना महत्वाची असते म्हणे परमार्थात. कुळ गोत्र जात बघितली जात नाही, मग माझीच का पाहिली जातीय. मान्य मला मी नीच कुळातली, मी खालच्या जातीची बिन बापाची. जर पंढरीचा बाप सगळ्याचाच मग माझा नाही. जर तो सगळ्याच राखतो मग माझं नाही. मलाही जायचंय त्याच्याजवळ, पाहायचंय त्याला, भेटायचंय विठ्ठलाला. माऊलींनी सांगा बघ हे बघ, लोकांचा विचार करशील तर परमार्थ घडणार नाही आणि परमार्थ करत असशील तर लोकांचा विचार करायचा नाही. वचन दे मला पंढरपुरात नेहील मी, पण पंढरीच्या मालकाला भेटल्याशिवाय तू माघारी यायचं नाही. दृष्टीनं फिरे नाही, मिठी पडली नोहे सारिता, वेगळं तू व्हायचं नाही. वचन दिलं कान्होपात्रेनं माऊलींना. पायात चाळ गळ्यात विना हातात चिपळ्या पंढरीच्या गाभाऱ्यापर्यंत ज्ञानोबांनी पोचवलं कान्होपात्रेला. पंढरीच्या गाभाऱ्यात भजन करतीये. याती कुळ माझे गेले, मी कुठल्या कुळातली कुठल्या जातीतली काहीच विसर, सगळा विसर पडला. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू. बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर होता, दर्शनासाठी आलेला. इतकी सुंदर देखणी स्त्री कोण आहे. नेमक्या तरुण वयात आलेल्या होत्या, एवढ्या देखण्या होत्या. पाहणाऱ्याची नजर चेहऱ्यावर थांबावी एवढं सुंदर दिसणं होतं त्यांचं. आणि अर्थात भजनात रमलेल्या अजून गोड दिसत होत्या. कुणाची मुलगी आहे विचारपूस केल्यावर कळलं वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं नाचून काय भेटतं, दरबारात नाच, राणी बनवून ठेव. बोलव तिला. राजाने बोलवलं तुम्हाला. आता पंढरीच्या राजाच्या पलीकडं मी कोणाला राजा मानत नाही. आता माझ्यासाठी पंढरीच्या बापाला भेटण्याशिवाय दुसरं कुठलं अस्तित्व नाही. ऐकत नाही. वेश्येची असून एवढा माज राजाचा ऐकत नाही. धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं. तिथपर्यंत पोचवायचं काम माझं, पण भेटायचं काम तुझं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, पहिल्यांदा गाभारा ओलांडला, पहिल्यांदा याची देयाची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता सामोरी अवस्था अशी झाली नोहे सारिता, आता कोणी याच्यापासून मला वेगळं नाही केलं पाहिजे. मिठी मारली पंढरीच्या मालकाच्या चरणाला. पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं आणि ओरडून सांगलं जगातला, अरे सांगा त्या लोकांना अहो कान्होपात्रेला बाप भेटला म्हणावं. आयुष्यभर हिणवलत विठ्ठलाचा बाप तिच्या चरणावर सामर्थ्याने तिला जागा देतोय म्हणावं. ओरडल्या कान्होपात्रा. लोकांना कळलं वेश्येची पोरगी गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. ओढायला लागली लोक. कान्होपात्रेला कळलं आता फार काळ आपण देवाजवळ थांबू शकत. देव भेटलाय आपल्याला, पण देव भेटला नाही अजून आपल्याला. देव भेटलाय आपल्याला, पण देव भेटला नाही अजून आपल्याला. आपल्याला देव मिळवायचा आहे. शारीरिक दृष्ट्या तर लोक आता थांबू देणार नाहीत. ओढतायत, बाजूला काढतायत. काय करावं. माऊलींच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोचले. आता माघारी नाही. चरणावर मस्तक ठेवलं. पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घेतलं आणि कान्होपात्रा एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर देह सोडून मोकळ्या झाल्या. जीव सोडला कान्होपात्रेनं. जीव दिला पायातळी.
तरी लोक म्हणली मिली ती मिली न देवाच्या पायावर मिली, जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरी इथंच मिली. तर ते एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. ते म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणता ना, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. रात्रभर थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या अनंता ब्राह्मण शेजारी, अनंता ब्राह्मण त्या मृतदेहा शेजारी झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत आनंद त्याच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला की रे माझ्या चरणावर. अजून काय भक्ती सिद्ध करायची आहे? आज्ञा आहे माझी लेख माहेरातच नांदली पाहिजे. कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा. गेलात का कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा बाबा. गेलात कधी पंढरीला, रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष आहे, त्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, आम्ही या मुलीच्या चरणावर का मस्तक ठेवायचं, तेही तुझ्या अगोदर? का रे बाबा, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. ही ताकद आहे त्या वचनानं. अर्थात तेच आहे, जीव गेला तरी चालेल, नोहे सारिता देवापासून वेगळं व्हायचं नाही. प्राण गेला तरी चालेल, दृष्टी न फिरे. काही झालं तरी माझे चित्त तुझे, तुझी आणि माझी एकरूपता कोणीच विभंगता कामा नये, तर माझा परमार्थ सत्य. काही नको देवा, मुखात तुझं नाव, नजरेस तुझं दृश्य आणि हृदयात तुझं प्रेम असलं की काहीच कमी पडत नाही. फक्त प्रेमाने भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही वा प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम खाली कोणी घ्यायला सांगितले? असं द्या, घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढ्या थंडीचे एवढे आले, ते एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुम्हाला वाटलं फरक असतो काय? माफ करा, मला पण एक नक्की सांगेल, वाढत चाललंय हे म्हणून सांगते. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळेच कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते माणसं. आमचं काहीच नाहीये. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे, हे सर्वस्वी त्याचं आहे आणि त्याच्यामुळे चाललंय. म्हणून कदर करायची तर भक्तीची आणि नामाची करा. माणसांचं काय हो, प्रसिद्धी आली म्हणून त्यांना किंमत देणं कधीच योग्य नाही. पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचं अंतकरण बघूनच दर्शन देतो. तेवढंच सांभाळा, मुखात त्याचं नाम असू द्या. विठोपाय दाखो माय, जय भोपाळ. देवा, मुखात तुझं नाव, कानावर तुझी भक्ती पडली ना. कारण श्रवण भक्ती इतकी श्रेष्ठ भक्ती कुठलीच नाही. एकदा तुझं नामचिंतन श्रवण करण्याचं सामर्थ्य मिळालं, अजून काय पाहिजे? हां, नका गुंडाळू, जायचं नाही. जायचंय पण आता नाही. जायचं तुम्हाला? सांगा, तुम्हाला लगेच बोलवते मी. जायचं का तुम्हाला? जायची घाई करत जाऊ नका. जायची वेळ आल्यावर जाऊ वाटत नाही, आहे की नाही? विनंती आहे, थोडी घाई कमी करत जा रे. तुम्हाला माहिती आहे, सुटत आलंय लगेच शाली बिली गुंडाळाय चालू केल्या. इकडे तिकडे कुठे गुंतलंय काय आपलं, आहे की नाही? अरे आयुष्य गुंतलंय त्याचं बघा. आपुली आपण करा सोडवणं, संसारी बंधनं पडवून येते. विनंती आहे,
हे जे तुम्ही श्रवण केलंय ना, ह्यात खूप ताकद आहे. जेवढी ताकद समाधी सुखात आहे ना, तेवढी ताकद या श्रवणात आहे. खूप ताकद आहे. ह्याचं सामर्थ्य एवढं आहे ना दादा. ज्ञानोबराजे म्हणतात ना आमचे, की तुम्ही खिचराची याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. अगदी समाधीचं सुख मिळतं या श्रवणामध्ये. हे जे तुम्ही श्रवण केलंय ना, ह्यात इतकं सुख आहे, ह्यात इतकं पुण्य आहे की तुम्ही सामर्थ्याने याचा विचारच करू शकत नाही. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. इथे मोक्षाचा अधिकारीच आहे जो नामचिंतन श्रवण करतोय. खूप ताकद आहे या श्रवणामध्ये. गीता भागवत करीती अखंड चिंतन. तुम्ही जे ऐकता यात खूप ताकद आहे. फक्त नुसतं ऐकायचं नाही, ऐकायचं. ऐकणं वेगळं ना ऐकणं. तुम्ही ऐकता पण ऐकत नाही, आहे की नाही. तुम्ही ऐका आणि ऐका सुद्धा, आत्मसात करा. जगाचा बाप अखंडित तुमच्या पाठीशी असेल. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास सर्व ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये सर्वांना एकत्रित घेऊन, सगळ्यांना एकत्रित बांधून हा खंडनाम सप्ताह तुम्ही उभा केलाय. मी विश्वासानं सांगते दादा, तुम्ही सर्व पंच कमिटी, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सप्त्यात आहे, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचा उद्धार केल्याशिवाय ठेवत नाही. ज्याच्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. तुम्ही माझं कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचं कौतुक नाही आहे, पण तुम्ही तुमच्या पैशाचा तुमच्या गावाला काय द्यावं याचा योग्य विचार केला आहे. कारण न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमही कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रित्यर्थ इवच. 100 रुपये मिळाले की 10 रुपये देवालाच खर्च करायचे, म्हणजे 90 रुपये नारायण सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातले की 100च्या 100 खिसा फाडून पडतात. त्याच्यामुळे 90 देवाकडं त्याला सांभाळायला द्यायचे आणि 10 देवाला खर्च करायचे. 90 आपल्याला केले तरी चालतात. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी 90 करा. देवाला किती द्यायचे फक्त 1000 कमवले 100 रुपये देवाला, 10,000 कमवले 1000 रुपये, असाच हिशोब आहे. बाकी एवढं काही तुम्हाला जास्त करायचं विनंती आहे. म्हणा सुंदर भव्य दिव्य सगळ्यांना सप्ताह तुम्ही करताय अगदी सामर्थ्याने. या जवळा बाजारमध्ये सगळ्यांच्या संयोजनातून अगदी आमचे ओंकार महाराज त्यांच्या संपर्कात नाही सेवा माझ्याकडे आली, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर गायनाचार्य रोहिदास महाराज असतील, देवीदास महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण नारायण महाराज असतील, चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने वयाने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण तरीसुद्धा माझ्या कीर्तनाला अगदीकपणे नम्रपणे साथ केली. तुमच्या या मनाच्या मोठेपणाला शतशः प्रणाम या बहिणीचा. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला हरिभक्त परायण नारायण महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज. अगदी सामर्थ्याने शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटांमध्ये आहे. माऊलींनी तुम्हाला वृद्धिंगत करू परमात्म्याची प्रार्थना करत आहे. शतशः प्रणाम तुमच्या साधनेला. आमच्या ओंकार महाराजांच्या संस्थेमध्ये अगदी सामर्थ्यानं सगळी मुलं शिकत आहेत, जी टाळाला साथ करत आहेत. आपल्या गावात एखादी शिक्षण संस्था असणं, एखादं व्यक्तिमत्व त्याचं नेतृत्व करत आहे, 4 लेकरं आपल्याकडे हरिपाठ गीता ज्ञानेश्वरी विष्णू सहस्त्र नामाचं चिंतन करतायत, तर त्या गावाचं भाग्य आहे की त्या गावातली लेकरं सामर्थ्याने अशा ठिकाणी जातात जिथं अखंड विठ्ठलाचं नाम घेतलं जात आहे. गावात संस्था असणं हे तुमच्या गावाचं भाग्य आहे आणि ते ओंकार महाराज चालवतात, अर्थात त्यांचं कौतुक आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी सामर्थ्यानं वारकरी संप्रदायाची पुढं पिढी पुढं चालवण्याचा वारसा ते पुढं नेत आहेत. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने गोड सुंदर आवाज दिला, तुमचे देखील मनस्वी आभार. अगदी समरूप असणारा कीर्तनासाठी आवाज तुम्ही दिलात. तुम्हाला असंच माऊली तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करू माऊलींच्या प्रार्थना. विनेकरी दादा, सोबदार दादा, तुमचे देखील मनस्वी आभार. कारण विनेकऱ्यांमुळेच परंपरा टिकून आहे. वारीला जायला सगळे असतात, यांना यावं लागतं. येताना आपण टेम्पोत असतो, यांना चलत यावं लागतं महाराज. जे मानाचे विनेकरी आहेत, जे दिंडीच्या ज्या दिंडी नियमाच्या आहेत, त्या दिंडीच्या विनेकऱ्यांना माघारी यावं लागतं, कारण पालखी माघारी येते. अर्थात त्यांच्यामुळे परंपरा टिकून. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. आणि विनंती एवढीच आहे, विषय निघाला म्हणून सांगते, वाऱ्या जरा नीट करा, करायची असेल तर. प्रत्येक वेळेस हात पुढं कसा असतो तुमचा घ्यायला? वारीला जाता का खायला जाता? आला राजगिराचा लाडू द्या, बिस्लरी द्या, पेंट खजूर द्या, बिस्किट पुडा द्या, केळी द्या. कशाला बी कसा हात पुढे? कुठं हा काय हो? बरं मी काय म्हणते, चावत नाही तरी घेता तो.
म्हातारीचा जबडाच राहिला, दात गायब आहेत. म्हातारीला म्हणलं राजगिरा चावणार कशी, म्हणली मला नाही नाट्यूला वारी कशाला मरायला. आपण बिशी द्या, बिशी ज्या महाराजांना दिली आहे त्यांच्या दिंडीत खायचं, तिथं अधिकार आहे आपला, तिथं पैसा दिलाय आपण, नाही तिथं काय हात पसरायचा ना. आपण प्रापंचिक आहेत, आपण साधक आहेत का, साध्वी आहेत काय, संन्याशी आहेत का आपण, कशाला हात पसरायचे. कमवतो ना आपण, पैसे घेतो ना, मग विनाकारण हात पसरायचा. आणि द्यायचं असेल तर देण्यासाठी हात पुढं करा, घेण्यासाठी. आणि वारीत तर आणि प्रसाद एवढा असतो, पोटभर नसतो. हा, वारीला जाऊन हाडकोळं व्हायचं तर डोलवून येतो तुम्ही, कशाला वारी करता काय माहित माराय. इतकं असली वारी काय कामाची नाही. बरं वाईट कशा हो का, घेणं देणं ते पण विषय सोडा. बरं वाटायला एवढं असल्यामुळं काय करतात, घासभर खातात आणि बाकी सगळं फेकून देतात, सगळं पायरीत उडवलं जातं. दादा अशी वारी नाही करायची माऊली. पुण्य करता करता काय उगाच पाप करायचं. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते तिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करावं, आणि अर्थात ज्याची पात्रता नाही त्याने घ्यावं. आपली पात्रता विनाकारण घ्यायचं नाही. दादा विनंती माझी या विषयाकडे चला सोडा. हे सगळे मंडळी चरणावर साष्टांग दंडवत यांच्या, तुम्ही सगळे जमलेले ग्रामस्थ मंडळी, एवढ्या परिस्थितीमध्ये एवढी थंडी असताना प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही आलात. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. आमच्या माय माऊल्यांनी मनसोक्त गर्दी केली, तिथून दिसत नव्हतं म्हणून इकडे येऊन बसल्या, आहे की नाही. आधी तिथं बसलं होतं, मग त्यांना कळलं तिकडून दिसत नाही, इकडे यावं सर का. सगळ्या एवढ्या आणि एवढी थंडी वाजते तरी तुम्ही एवढ्या सामर्थ्याने बसलात. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. तुम्ही नाही तुम्ही बी एवढ्या थंडीचं बसलात. हां, चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. तुम्ही सगळे मायबाप बहीण भाऊ माझे अखंडितपणे कीर्तन सेवा परिपूर्ण ऐकली. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी सेवा परमेश्वरांनी समर्पित करते. तुम्ही सगळी पंच कमिटी गोड नियोजन करताय, गोड सप्ताह करताय. विचार करा, 3 वर्ष झालेत फक्त. सुरुवात एवढी गोड असेल तर याचं फळ किती गोड असेल. जगाचा बाप काय ताकद दिली याच्याने. तुम्ही करताय, अगतिकपणे करताय. तुमचे मनस्वी आभार. सरपंच दादा, सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य माझ्याकडे आलं, विभूती दादा असतील, त्याचबरोबर आगर्श दादा असतील, या दोघांच्या माध्यमातून ही संकीर्तन सेवा माझ्याकडे आली. त्यांच्या दोघांचे देखील मनस्वी आभार, आहे की नाही. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज